राजाराम ब्रिजच्या DP रोडवर जोशीस किचनच्या बाजूला गर्दीतनं वाट काढत काढत मी पोचले योगेश्वरी दडपे पोहेला। एक नंबर टेस्ट आहे या दडपे पोह्यांची आणि तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही त्यासोबत मिरची किंवा लोणचं घेऊ शकता। या दडपे पोह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हा बिझनेस 2 बहिणींनी मिळून सुरू केला आणि तो इतका सक्सेसफुल झाला की हे दडपे पोहे खाण्यासाठी प्रचंड गर्दी असते। सकाळी 8 ते 11 हे दडपे पोह्यांचं सेंटर चालू असतं। चला, ज्या 2 बहिणींनी हा बिझनेस उभारला आहे त्यांच्यासोबत थोडी चर्चा करूया। तुम्ही हा बिझनेस कधीपासून सुरू केला आणि तुमच्या दोघींचं नातं काय आहे आणि ही आयडिया कुठून आली? हा बिझनेस आम्ही सुरू करून 3 वर्ष झाली। आम्ही दोघी सख्या बहिणी आहोत। माहेरचं आमचं आडनाव जोशी। आमच्या आजीची ही रेसिपी आहे। आजी पणजी पूर्वापार चालत आलेली घरातली रेसिपी आहे ही आणि ती आम्ही आता पुढे नेतोय। आम्हाला या जागेचे जे मालक आहेत करमरकर त्यांनी सुचवलं होतं की तुम्ही इथे दडपे पोहे ठेवून बघा, चालतील। आम्हाला स्वतःला सुरुवातीला वाटलं नव्हतं एवढा रिस्पॉन्स येईल, दोघींनाही वाटलं नव्हतं, पण ट्रिमेंडस रिस्पॉन्स आला, म्हणजे ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स आला आम्हाला। हो, कारण मी पाहते की रोज सकाळी 11 वाजता इथे आलं की पोहे संपलेले असतात। सो जर तुम्हाला इथले पोहे ट्राय करायचे असेल तर 11च्या आधी तुम्ही यायलाच हवं। निदान दडपे पोहे खायचेत म्हणून तरी लवकर उठून इकडे येऊन दडपे पोहे खा। तुमच्यासारख्या बऱ्याच अशा विमेन आहेत ज्यांना स्वतःचं काहीतरी करायचं लाईफमध्ये, तर तुम्ही त्यांना काय सांगाल, त्यांना काय मेसेज द्याल? जी घरात स्वयंपाक करणारी कुठलीही बाई असते ना, मग ती नोकरी करणारी सुद्धा असू दे किंवा घर सांभाळणारी असू दे, प्रत्येकीची ना स्वयंपाकातली काहीतरी खासियत असते। तर आम्हाला दडपे पोहे होती, अजूनही परत आहेत, पण ते दडपे पोहे पुढे आले। प्रत्येकीची अशी काही ना काहीतरी खासियत असते, शी शुड वर्क ऑन इट। मग त्याच्यावर काम करून ते तिला पुढे नेता आलं ना, नथिंग लाईक इट। अगदी बरोबर सांगितलं। या स्वतः इतक्या मोठ्या इन्स्पिरेशन आहेत सगळ्यांसाठी। एवढं चांगलं एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर आहे। सो बायकांनो, उठा आणि काहीतरी स्वतःचा व्यवसाय नक्की सुरू करा, नक्की सक्सेसफुल व्हाल, याचं हे एक्झाम्पल तुमच्यासमोर आहेच। थँक्यू सो मच, आम्हाला खूप कमाल दडपे पोहे रोज सर्व केल्याबद्दल। थँक्यू सो मच जोशी सिस्टर्स आपण यांना म्हणू शकतो। यांनी करून दाखवलं आहे, तसंच तुम्हीही करू शकता। तुम्हीही यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन स्वतःचं एक्झाम्पल एक सेट करू शकता। थँक्यू।